अनुसूचित जाती व उपवर्गीकरण विरोध भव्य मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे भव्य विराट मोर्चा। त्यावेळी उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने मोर्चात आलेल्या आंबेडकरी जनतेस अल्पोपहार देण्यात आले। त्यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब मसलखांब, भिवा वावरे, काना कोळी, नरेन कांबळे, सचिन गायकवाड, किरण मसलेखांब, पोपट कांबळे, शरद पवार, विशाल कांबळे, सोमनाथ गायकवाड, सागर गायकवाड, निलेश मसलखांब तसेच आम्रपाली कांबळे, अश्विनी गायकवाड, संजला मसलखांब, महिला कार्यकर्ते यांनी विशेष कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य केले। 59 जाती एकत्रित मिळून सोलापुरात शासनाविरुद्ध उपवर्गीकरण विरोधात विराट मोर्चा। ढोर समाजाचे माजी नगरसेवक रमेश वटकर, खाटीक समाजाचे नगरसेवक माजी सभापती क्षीरसागर बरूड, समाजाचे नेते दशरथ वडतले, सरसेनानी आनंदराज आंबेडकर, ॲडव्होकेट, युवा नेते अमन आंबेडकर, राजाभाऊ सोनकांबळे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे माजी आमदार बाबूराव माने, चर्मकार समाजाचे विठ्ठल वनमारे, माधव गायकवाड, संजय खामकर, बबलू गायकवाड, रुक्मिणीताई लोंढे, आतिश बनसोडे, अमित कांबळे, कामगार नेते शिंदे, अशोक जानराव, सूत्रसंचालन प्रवीण कांबळे यांनी केले, तर आभार राजाभाऊ सोनकांबळे यांनी केले। माधव गायकवाड साहेब उपस्थित, माझ्या भीमकन्या रुक्मिणीताई या सर्वांचं या ठिकाणी मी सोलापुरात स्वागत करतोय। करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। आजच्या या क्रांतिकारी लढ्याला आलेल्या सर्वच भीम सैनिकांना मानाचा मुद्रा या ठिकाणी आलेले मान्यवर ज्यांच्या स्वरस्पर्शाने हा मोर्चा यशस्वी च्या दिशेने जातोय असे आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराजजी आंबेडकर साहेब, अमनजी आंबेडकर साहेब, माजी समाज कल्याण मंत्री बोडोले साहेब, चर्मकार समाजाचे नेते माजी आमदार बाबूरावजी माने साहेब, संजय खामकर साहेब, माधव गायकवाड साहेब उपस्थित, माझ्या भीमकन्या रुक्मिणीताई या सर्वांचं या ठिकाणी मी सोलापुरात स्वागत करतोय आणि मनपूर्वक आभार मानतोय। साहेब, चर्मकार समाजाचा इतिहास तसं पाहिला तर क्रांतिकारी चळवळीमध्ये कमीच आहे। स्वाभिमानी जीवन जगणारा, रस्त्याच्या कडेला राहून गटे काम करणारा माणूस, 17 हाताळीच्याकडे असताना कधी वार न करणारा समाज क्रांतीच्या लढाईमध्ये कधी आलाच नव्हता। पण बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा जो नारा आम्हाला दिला त्याचं पूर्वपर अंमलबजावणी हा चर्मकार समाज केलेला आहे। आम्ही शिकतोय आणि शिकलोय, प्रशासनामध्ये आम्ही कामाला आहोत आणि आमचा सहभाग आहे, आम्ही संघटित झालोय। पण अशा उपवर्गीकरणाच्या विरोधात वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची ताकदच जर निर्माण झाली तर संघर्ष करण्याची ताकद सुद्धा बाबासाहेबांनी आम्हाला दिली। त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी आम्ही आजपासून केलेली आहे। चर्मकार समाजाने या ठिकाणी मला सांगायचं, नमूद करायचं वाटतं, 1 ऑगस्ट 2024 रोजी या देशाच्या न्यायमूर्तीने जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या नंतर 16व्या दिवशी ह्याच पूनम गेटच्या समोर उपोषण करणारा चर्मकार समाज होता आणि महाराष्ट्रामध्ये पहिला आंदोलन करणारा कुठला होता? 15 दिवसानंतर निर्णय दिल्यानंतर 15 दिवसानंतर
ह्या पुरमगेट समोर आंदोलन केलं, ही समाजाची ख्याती आहे. त्यावेळेस आम्ही धोका ओळखलो होतो. आमच्यातल्या बुद्धिवादी लोकांनी ह्या गोष्टीचा विचार केला की भविष्यात आपल्यात खतरा आहे, त्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे. उपवर्गीकरणाच्या एक संयोजक म्हणून या ठिकाणी पहिली मिटिंग घेतली. त्या पहिल्या मिटिंग पासून त्या आजच्या मोर्चापर्यंत आणि जे ज्या लोकांनी आज सहभागी दिलंय त्या सहभागीवर समाज येत नव्हता, समाज रस्त्यावर उतरत नव्हता, समाज एक संघ होत नव्हता. पण ह्या निमित्ताने का होईना बाबासाहेबांचं आम्हाला आशीर्वाद तर होतच, पण त्यांच्या नातूने आज त्यांच्या सोबत आम्हाला बसण्याची संधी दिली. त्याबद्दल आम्ही समाज म्हणून आपलं आयुष्यभर ऋणी राहू. या ठिकाणी संयोजकांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली. ज्या ज्या सर्वकर समाज बांधवांनी या ठिकाणी सहभागी झाला त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि ज्या बांधवांनी अवकाशाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे, मी त्या बांधवांची नाव घेत नाही, पण या सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून, चरमकार समाजाचा एक अनुयायी म्हणून 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती निमित्त दरवर्षी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यावं ही चरमकार समाजाची मागणी अद्यापही पूर्ण होत नाही. आणि सरकार नको त्या गोष्टीत लक्ष घालतोय, त्याकडे आपण लक्ष द्यावं एवढी विनंती करतो. आणि मी इतर बांधवांनाही विनंती करतो, आपण गुन्हेगारांकडे एकत्रित राहूया, एकत्रित आपण नांदूया आणि एकत्रित बाबासाहेबांनी दिलेला जो अधिकार आहे ते अबाधित ठेवूया. धन्यवाद. जय भीम, जय रविदास. बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू धर्म सोडायचं ठरवलं आणि त्या बाबासाहेबांना बरेच लोक म्हणत विकास होत आहे, तेव्हा बाबासाहेबांनी आवाहन केलं होतं. त्यांच्या काळामध्ये एक त्यांचे सहकारी होते मातंग समाजाचे आणि त्यांना याच्यामध्ये हिंदू शास्त्राबद्दल चांगलं त्यांचा अभ्यास होता. तेव्हा बाबासाहेब सांगितलं, तुम्हाला जर आम्ही असं वाटत असू की आम्ही खऱ्या अर्थाने हिंदू धर्माबद्दल प्रेम करावं तर त्या मातंग समाजात त्या नेत्याला शंकराचार्य बनवून दाखवा. तेव्हा अशा पद्धतीने ही मंडळी आज सुद्धा तुम्ही म्हणत असाल की काही जण म्हणतात की हिंदुत्व मातंगांच्या मुठीमध्ये आहे. आणि ते मुठीमध्ये असलेल्या माणूस जेव्हा हनुमान मंदिरात लग्नानंतर गेला त्याला हा परभणी जिल्ह्यामध्ये एवढा मारला, अख्ख्या त्या गावावरती बहिष्कार टाकला. त्याला त्या अख्ख्या गावाला म्हणजे मांग समाज वाडीतल्या सर्व लोकांना अख्खं गाव सोडावं लागलं. ती काही भाष्य आहेत त्यांची. आतापर्यंत 2500 वर्ष तुमच्यावरती कधी कोणी प्रेम केलं नाही, आता एवढे प्रेम करणार का? एवढा आपण साधा विचार करावा आणि सदविवेक बुद्धीनुसार आपण निर्णय घ्यावा, एवढंच मी त्यांच्या जे कोणी सोकॉल्ड नेते आहेत त्यांना सांगतो. साहेब, शेवटचा उपवर्गीकरण होऊ नये, किंबहुना ते कायमचं रद्द व्हावं यासाठी आम्ही 30 जूनला मुंबईमध्ये 3 ते 4 लाख लोकांचा प्रचंड मोठा मोर्चा काढला आणि त्यातून सरकारला इशारा दिला की नाही आवाज जातोय. आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज सोलापूर येथे झालेला हा महामोर्चा खूप सुंदर होता आणि सोलापूरकरांनी माझं स्वागतही केलं आणि सुंदर असा इथं हा मोर्चा झाला आहे. त्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विषयामध्ये माझा मातंग बांधव जो भटकला आहे तो जागे यावा याच्यासाठी छोटीशी तडजोड आहे आणि माझा मातंग समाज जो भटकला आहे 4-5 नेत्यांच्या सांगण्यावरून तो जाग्यावर यावा याच्यासाठी जनतेला तुम्ही काय आवाहन करणार?
जनतेला नाही, फक्त माझ्या मातृ समाजाला काय आव्हान करणार? करते की नेते कितीही भटकले असले ते त्यांना भटकू द्या, परंतु आपण बाबासाहेबांच्या विचारावर चलू, शहराला माणसाच्या विचारावर चलू. बरं, ठीक आहे ताई. आता आनंद म्हणजे काय दिले का आंबेडकर साहेब आले होते, त्यांच्याबद्दल जे काही तुमचं म्हणजे मत होतं ते जर जाणून घ्यायचं. मी त्यांना एक नेता किंवा पुढारी किंवा कार्यकर्ता ह्या दृष्टीने आम्ही बोलत नाही. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहे या दृष्टीने बघतो. ही खूप मोठी गोष्ट आहे की आम्हाला त्यांना बघता येते, त्यांच्यासोबत बोलता येते. धन्यवाद ताई. जो महिलांवरती जे लाठीचार्ज झालेला आहे त्याच्याविषयी काय बोलायचं दिल्लीमध्ये? हां, दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये आपण बघितलं की विद्यार्थी त्याच्यामध्ये मुलं असतील किंवा मुली असतील ह्या सगळ्यांवर अमानुष अत्याचार झालेला आहे. मुलीला कुठल्याही जागी टच केलेला आहे, कशा पद्धतीने मारलेला आहे, ओढत नेलेला आहे. आणि हा जो अन्याय अत्याचार केला आहे हा संविधानात धरून नाही आहे, संविधानाच्या विरोधात आहे. तर हा जो अन्याय केलेला आहे पोलिसांनी, दिल्ली पोलिसावर कारवाई झाली पाहिजे ही तुमची मागणी? दिल्ली पोलिसांवर कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि पुन्हा असं कुठल्याही महिलेला टच पोलिसांनी केलं नाही पाहिजे. पोलिसांना हक्क नाही की कोणालाही अधिकार, आपल्याला संविधानाने अधिकार दिले. बरं, मारायचा विद्यार्थ्यांनी शांतता आंदोलन चालवतं, मारायचा आदेश कोणी दिला आणि डायरेक्ट पोलिस लाठीचार्ज करतात मध्ये. आणि याच्याकडे गृहराज्यमंत्री, मुख्यमंत्री आणि इथे जे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी कुठलीही कारवाई पोलिसावर केली नाही. कसं आहे माहिती आहे का, त्यांना जनतेचं आंदोलन आहे ते आंदोलन होऊ द्यायचं नव्हतं. याचा अर्थ त्यांना आदेश कोण देणार आहे? पोलिसांना पोलिसाचे गृहमंत्री आदेश देणार आहेत, मग त्यांच्या अंडर काम करतात. प्रधानमंत्री धर्मेंद्र प्रधानमंत्री यांनी राजीनामा उशिरा का दिला? त्यांना जनतेची काळजी नाही ना. जर जनतेबद्दल त्यांना काही वाटतं असतं, त्यांच्या मुलीवर अन्याय त्याचा झाला असता तर ते बसले असते का? आज त्यांची मुलगी परदेशात शिकते तर त्या मुलीला पण आपले मुलं प्रश्न विचारतात की तू परदेशात जाते ह्याचा अर्थ तुला भारतीय शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही आहे का? आणि त्याची कंडिशन आपण बघू शकतो. उद्या हीच वेळ त्यांच्या मुलीवर येणार आहे किंवा आल्यानंतर ते आपल्याला प्रश्न विचारू शकणार नाही. त्यांचे जे कर्म आहेत त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळणारच आहेत. त्याच्या आधी शासनाने सरकारचे त्याला म्हणून घेते भाजप सरकार, त्यांना जर जरा तरी जनतेबद्दल जर काय जाणीव असेल किंवा सेन्सिटिव्हपणा असेल तर त्यांनी तुमचं म्हणणं आहे का दिल्ली पोलिसांच्या जे अधिकारी महाराज त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाला पाहिजे? दिल्ली पोलीस आणि बाकीचे कोण त्यांचे गुंड आहेत त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज त्यांचं मिळणारच आहे तर ते कोण गुंड होते हे जनतेसमोर आलं पाहिजे आणि जनतेच्या प्रश्नाला उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आणि ते बांधील सरकार उत्तर देणं, त्यांना ते उत्तर द्यायचं नसेल तर त्यांनी खुर्ची सोडावी आणि घरी बसावी. काही दिल्लीमध्ये जे झालेलं आहे, दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू होतं त्याच्यामध्ये महिला त्यात विद्यार्थी सुरेखा कांबळे आणि आज या मोर्चामध्ये मी सहभागी व्हायचं कारण म्हणजे हा जो मोर्चा आहे तो उपवर्गीकरणासाठी विरोध करण्यासाठी आपण केलेला आहे. ॲक्च्युली एक वकील म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा आपण वर्गणीकरणाचा विषय घेतोय हा वर्गीकरणाचा विषय हा राज्य सरकारचा नाही आहे. तरी पण केंद्राने राज्याला सांगितलं, राज्याने केंद्राकडे रिपोर्ट पाठवला की हे वर्गीकरण करायला पाहिजे, व्हायला पाहिजे. पण आपण जनता जी आहे ते हे लोकशाहीचं राज्य आहे, त्यामुळे जनतेने जे निर्णय घेतील किंवा जनतेने जे मत जनतेचं आहे ते सरकारने स्वीकारलं पाहिजे. त्यासाठी आपण उपवर्गीकरण म्हणजे काय, 4 भावामध्ये फूट पाडताय तुम्ही, आम्हाला कुणामध्ये फूट नाही पडायची, आम्हाला एकत्र राहायचं आहे. तर तुम्ही फूट पाडणारे कोण आहेत? परवाच आपण बघितलं की शैक्षणिक बाबतीत धर्मेंद्र प्रधानांनी काय निर्णय घेतला आहे किंवा मोदींनी काय निर्णय घेतला आहे. याचा अर्थ भाजप सरकार हे लोकशाहीच्या विरोधात आहे आणि ह्या अशा सरकारचा किंवा अशा पक्षाचा मी जाहीर निषेध करते. आणि भविष्यात एक सूचना आहे त्यांना, जसं आपण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला आहे त्याचाच छोटा भाऊ आता जो आहे जोशी आहे, प्रल्हाद जोशी, त्यांना तुम्ही निवडून दिलेला आहे किंवा त्यांना पदावर बसवले, तेही 4 दिवसांनी हेच करणार आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जागरूक राहिलं पाहिजे आणि भविष्यात अशा गोष्टी पुन्हा होऊ नये. आणि अभिजित चिपकेने जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला आमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि पुन्हा भविष्यामध्ये असं आंदोलन करायची वेळ येऊ नये त्यासाठी आपल्या सगळ्यांनी जागृत राहायला पाहिजे. आणि पुन्हा या गोष्टी होऊ नये यासाठी सगळी जनता, शैक्षणिक, राजकीय आणि वैद्यक न्याय व्यवस्था ही सगळी आपल्या जनतेच्या बाजूने आहे. त्यामुळे मी सगळ्यांना जाहीर आवाहन करते की भविष्यात पुन्हा अशा संधीचा फायदा घेऊ नये, कोणी अशा पक्ष सत्तेत येऊ नये. आणि जे पण आपण मतदान करताय लोकशाहीच्या माध्यमातून ते जसं पूर्वी होतं बॅलेट मशीन आहे तसं मतदान व्हायला पाहिजे. आणि जे काय मोदींनी खराब झालेली मशीन भारताच्या बाहेरची आपल्या भारतामध्ये आणली त्याद्वारे त्यांचं मतदान चालू आहे, हे मतदान जनतेला अमान्य आहे. आणि जे काय 30% मतदान भाजपला मिळतं
बांगलादेशमधून आणलेल्या लोकांकडून, तेही मतदान ते व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी आपण 100% सगळ्यांनी जनतेने निर्णय घेतला पाहिजे की भाजप कुठं का दिसेना, भले तो नगरसेवक असेल किंवा मंत्री असेल किंवा पंतप्रधान असेल, एकालाही मतदान नाही करायचं आणि एकालाही पुढे येऊ द्यायचं नाही. मग तो RSSचा माणूस असेल किंवा मग भाजपचा नेता असेल, या सगळ्यांची नीती एकच आहे की त्यांना भारतामध्ये फूट पाडायची आहे. जातीभेद, धर्मव्यवस्था हे सगळ्यांचा विषय काढून रामाचं नाव घेऊन, कृष्णाचं नाव घेऊन हे लोकांना भडकवायचं आहे. तर आपण एकाचंच नाव घ्यायचंय आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा म्हणे, आपल्या सगळ्यांचा बाप एकच आहे. जय भीम, जय संविधान. एक मिनिट ताई, दिल्लीमध्ये जे आंदोलन झालेलं आहे, विद्यार्थ्यांना जे शांततात आंदोलन चालू होता आणि विद्यार्थ्यांना लाठीचार्ज झालेला आहे, त्याच्यामध्ये जे अधिकारी होते, पोलीस अधिकारी किंवा IPS अधिकारी, जे मोठे मोठे अधिकाऱ्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना मारहाण केलेलं आहे, आपण या सगळं यूट्यूबला पाहत होतो, त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही. तुमची काय भूमिका आहे? कसं आहे माहिती का, आता हे भाजपाचे सगळे जे पोलीस आहेत ते भाजपाचा आदेश पाळणारे आहेत. आणि आपण बघितले सगळ्यांनी यूट्यूब चॅनलला की पोलिसांनी आदेश ऐकले, त्याच्यामध्ये काही गुंडाही असतील, ह्याबद्दल माझं दुमत नाही आहे. आणि सगळेच काही सिव्हिल ड्रेसमधले पोलीस होते असं नाही आहेत. सिव्हिल ड्रेसमध्ये त्यांचे भाजपाचे RSSचे गुंडच काम करत होते आणि त्यांनी जाणून बुजून त्या काट्यांना देखील खिळ्याची सोय केली होती, जेणेकरून मुलांना आघात होईल, मुलं मेजर जखमी होतील आणि त्यांनी या आंदोलनातून डायव्हर्ट व्हावं. त्यांना आदेश असं मिळाले होते. कन्फर्म ही न्यूज आहे की तुम्ही तिथून एकही मुलगा ग्राउंडवर राहिला नाही पाहिजे आणि ग्राउंड काही दिवसात, काही वेळात रिकामं झालं पाहिजे. पण जनतेने असा सपोर्ट केला आणि पूर्ण भारताने असा सपोर्ट केला की जेणेकरून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय आता आणि भविष्यात आपलं हे पहिलं पाऊल आहे. गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे की लाठीचार्ज, शांतता आंदोलन चालू होतं, लाठीचार्जचा कोणी आदेश दिला विद्यार्थ्यांना कसं आहे माहितीये का, आकाचा आका आपण आतापर्यंत बघतोय कोण कोण आका आहे ते. आता पहिला आका आपल्याला सापडलाय तर आकाचा आका कोण असणार आहे, तर त्या आपण जनतेने सगळ्यांना माहितीये की कोण आहे ते. अशा लोकांना मी आत्ताच बोलले की त्यांना पुढे येऊ द्यायचं नाहीये आणि कुठल्याही बाबतीत त्यांना सपोर्ट करायचा नाहीये. भले तो नगरसेवक असणार, मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही, तर त्या नगरसेवकला पण तुम्ही सांगायचं भाजपचा पक्ष असेल तर आम्ही मतदान करणार नाहीये. ही सगळी लोक RSSची पिलावड आहे. आपल्याला ही पिलावड संपवायची आहे. त्याला जसं म्हणतात ना, हिंदू खतरेमे आहे, तर हिंदू कुणामध्ये खतरेमे आहे, तर भाजपामुळे खतरेमध्ये आहे. बाकी हिंदू, आमचं हिंदू मुस्लिम इतर जातींमाशी कुणाशी वाद नाही आहे. स्त्री पुरुष समानता आहे आणि आम्ही सगळे संविधान पाळणारी माणसं आहेत. सगळे बाबासाहेबांची औलाद आहोत. त्यामुळे आम्हाला कुणाच्याही बापाची भीती नाही आहे. आम्हाला ह्या लोकांपासून धोका आहे की लोक भारतामध्ये राज्य ह्यांचं नसलं पाहिजे, सरकार ह्यांचं नसलं. आजचा जो मोर्चा झाला सर, सकाळपासून भीमसैनिक या ठिकाणी पावसात सुद्धा थांबून मोर्चा आता हा प्रचंड असा मोर्चा सोलापूरला झालेला आहे आणि उपवर्गीय विरोधात हा मोर्चा आहे. आणि त्यामुळं सरकारने जे झोपेचं सोंग केलं आता जाणं व्हावं आणि उपवर्गीकरणा विरोध असल्यामुळे उपवर्गीकरण रद्द करावं अशी माझी सरकारकडे मागणी आहे. या ठिकाणी जो पुनम गेट मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जो या ठिकाणी विराट महामोर्चा झाला आहे, या हा महामोर्चा सोलापूरचा मोर्चा दिसला तो असा जबरदस्त होता की येणाऱ्या काळामध्ये सोलापूरच्या इतिहासात नाव होईल. पुनम गेट येथे हा मोर्चा करणारे कोण असेल तर SC आरक्षण उपवर्गीकरण कृती समिती तिने केलेले हे योगदान, जनतेने दिलेले हे योगदान, जनतेला उत्साह आणि विरोध हा पाहून खरंच या ठिकाणी आनंद वाटला. आणि हा मोर्चा यशस्वी करण्यामध्ये जे 59 जाती आहेत या सर्व जाती समाज वर्ग, त्याचप्रमाणे कार्यकर्ते त्यांचा बहुमूल्य कष्ट आहे, त्या कष्टाची परतफेड करण्यासाठी त्या कष्टाची परतफेड करण्यासाठी त्या जवळच्या समूह आपण पाहतो एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये हा मोर्चा झाला. आणि या मोर्चाचं नेतृत्व आंबेडकर घराण्यातील आनंदराज आंबेडकर साहेब यांनी केलेलं आहे. आणि हा मोर्चा यशस्वी करण्यामध्ये सर्व भीमसैनिक, त्याचप्रमाणे कृती समितीतील सर्व एक पदाधिकारी, निमंत्रक हे आहेत. त्याबद्दल मी सर्व निमंत्रकाचं, त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बांधवाचं या कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये, शांततेत पार पाडण्यामध्ये सर्व पोलीस प्रशासनाचं, त्याचप्रमाणे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याचं, जमलेल्या सर्व जनतेचं या ठिकाणी आभार मानतो. आणि त्यांना ही मोर्चा यशस्वी झाला आणि या मोर्चाची जास्ती या महाराष्ट्र सरकारला नक्कीच होईल. कारण त्याचं कारण असं आहे की हा मोर्चा जनसमुदाय पाहून सरकारची
चड्डे नक्कीच पिवळे झाले असेल मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि इथं थांबतो. जय भीम. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं जो उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये विराट महामोर्चा आयोजित केलेला होता. तो महामोर्चा सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब, बाबासाहेबांचे नातू यांच्या नेतृत्वाखाली, तसेच अमनजी आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या मोर्चाला सोलापूर येथील आंबेडकरी जनतेनं, संविधानप्रेमी जनतेनं अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि हा मोर्चा यशस्वी केला आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यामागे अनेक आंबेडकरी तरुणांचे, आंबेडकरी विचाराच्या समाजाचे आणि आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या सर्व निमंत्रकाचं खूप मोठं कष्ट आहे. कारण गेल्या महिन्याभरापासून ही कृती समिती अतिशय मेहनत घेत आहे आणि या गेल्या महिनाभरामध्ये एकही वेळ पूर्ण भरपेट जेवण या निमंत्रकांनी केलेलं नाही. एवढं कष्ट या मोर्चेमागं लागलेलं आहे. त्यामुळं हा मोर्चा यशस्वी होणं निश्चितच होता आणि हा मोर्चा महाराष्ट्राच्या धर्तीवर जे आंदोलनं होत आहेत तर त्या महाराष्ट्राच्या धर्तीवर हा मोर्चा सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन लोकांनी, आंबेडकरी जनतेने यशस्वी केलेला आहे. त्यामुळं मी या आंबेडकरी जनतेचं मनापासून आभार मानतो आणि या कृती समितीमध्ये या 80 वर्षाचे तरुण सुद्धा पायाला भिंगरी बांधून आमच्या सोबत पळत राहिले की आम्हालाही लाजवेल. तर निश्चितच हा मोर्चा यशस्वी होण्यामागे सर्वांचा मोलाचा वाटा आहे आणि या सर्व मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंबेडकरी जनतेचं संविधानप्रेमी सर, आंबेडकर जनतेला तुम्ही काय आवाहन करणार आहे? आंबेडकरी जनतेला मी आवाहन करतो की जेव्हा जेव्हा ह्या आपल्या संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस आपण अशीच एकजूट, अशीच वज्रमूठ आणि आंबेडकर जनतेची ताकद सरकारला दाखवून देण्याची गरज आहे. आणि सरकारला सुद्धा मी इशारा देतो की हा कोणाचीही मागणी नसताना उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे तो कुठेतरी थांबवावा आणि आंबेडकरी जनतेचा रोष ओढून यापेक्षा जास्त ओढून न घेता याची एकजूट आमच्यामध्ये आहे ती अखंड राखण्यासाठी आम्हाला एकजूट राहण्यासाठी मदत करावी अशा प्रकारची मी या ठिकाणी सरकारला सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो आणि या मोर्चामध्ये सामील झालेल्या सर्व जनतेचं, आंबेडकरी प्रेमीचं, संविधान प्रेमीचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. आणि तसेच पत्रकार बांधवांनी सुद्धा या मोर्चाला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिलेली आहे. त्या पत्रकार बांधवांचं, पोलीस प्रशासनाचं आणि शासनाचं सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी धन्यवाद. जय भीम. ज्येष्ठ आहे बरं का? नाव सांगा पहिलं. मी जनार्दन शिंदे. आपला मोर्चा निघाला त्याच्यामधला मी ज्येष्ठ निमंत्रक आहे. मला सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील या मोर्चामध्ये जे सहभागी झाले, जो समाज बांधव, जे 59 जातीचे लोक आहेत, त्या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये सहभाग होता. त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि आमच्या या उपवर्गीकरण समितीमधल्या सर्व कार्यकर्त्यांचं, सदस्यांचं, निमंत्रकांचं त्यांनी वेळ दिला आणि जीवाचं नाव घेऊन मी राष्ट्रदिवस फिरून समाजामध्ये फिरलो, खेड्यापाड्यामध्ये फिरलो, लोकांमध्ये गेलो. लोकांनी आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आणि म्हणून हा भव्य मोर्चा आज निघाला. त्या महामोर्चामध्ये जे सहभागी झालेले लोक होते त्यांचं मी पुन्हा मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकर साहेब, त्यांचा मुलगा अमनजी आंबेडकर साहेब हे आले. त्यांनी आम्हाला सतत दररोज दिवसातून 2 ते 3 वेळा आमच्याशी संपर्कात राहत होते. कोण आले, काय आले, काय झाले, लोकांची सोय केली का, जेवणाची काय केली, पाण्याची काय सोय केली, हे सगळं विचारत होते. त्यामुळं त्यांचं पण मी मनापासून आभार मानतो आणि अत्यंत चांगला मोर्चा झाला. त्याबद्दल समाजातल्या सर्व घटकांचं, समुदायांचं पुन्हा एकदा आभार मानतो. चालतं.
आज या ठिकाणी एस सीमधील जे उपवर्गीकरण होत आहे त्याविरुद्ध या ठिकाणी सोलापूर आरक्षण विरोधी कृती समिती या वतीने या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला होता आणि आनंदराज आंबेडकर साहेब या मोर्चाचं नेतृत्व करत होते आणि या मोर्चामध्ये सोलापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील जे भीमसैनिक आले आणि 59 जातींमधील जे समूह आला त्या समूहाचं मी मनापासून आभारी आहे. आणि हे सरकार काय करत आहे की विकासाला नेण्यापेक्षा त्यांनी काय करत आहेत आपापसामध्ये भांडण लावून समाजामध्ये फूट पाडून त्यांनीच म्हणतात बटेंगे तो कटेंगे आणि आम्हालाच कट करायला ते ना आम्हाला कट करून ह्या संविधानात तुकडे करून बाबासाहेबांचा अपमान करण्याचं जे भाजप सरकार करत आहे त्यामुळे मी या भाजप सरकारला जाहीर निषेध करतो. भविष्यामध्ये तुम्ही जर बघत आहात आता दिल्लीमध्ये आंदोलन पेटलं रस्ता जनता ही लोक रस्त्यावर का बरं येत आहेत त्या लोकांना कोण पैसे दिले विद्यार्थी आले भारत देशातला सगळ्यात शिकलेला जास्त विद्यार्थी आला अहो त्यांना किती मारलेत मारहाण करून त्यांना जखमी केले काही जण मेले परंतु ते विद्यार्थी हरले नाहीत. कारण काय मरण एकदाच येणार आहे परंतु सारखं रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते निर्णय घेतला आणि या सरकारला या झुरळाने या कमळाला हलवलं आणि त्यांची जी हुकुमशाही चालू होती लोकशाही संपवण्याची या झुरळाने आणि झुरळ म्हणण्यापेक्षा ते खरं झुरळ नाहीत ते खरे वाघ आहेत ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे की न्यायाधीश असं म्हणतो की तुम्ही किडे मोकुडे झुरळ आहे अरे आम्ही झुरळ नाही आम्ही माणूस आहे आम्हाला माणसाचा सन्मान दिला पाहिजे माणसासारखी वागणूक दिली पाहिजे विद्यार्थ्यासारखी वागणूक दिली पाहिजे. तुम्ही काय कराल हुकुमशाही तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी करायला आमदार फोडा खासदार फोडा नगरसेवक फोडा देश फोडा समाज फोडा हिंदू मुस्लिम मराठा धनगर एकमेकांमध्ये फक्त भांडण लावायचं चालू आहे. काहीसुद्धा नाही देशाला वाटोळं केलेलं आहे आणि देशाला विकासाला न्यायच्या पुढं यांनी अधोगती करून हे सरकार भारत देशाला या 12-13 वर्षामध्ये म्हणजे पुढं जाण्याच्याऐवजी त्यांनी मागं आणलेलं आहे. त्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि पत्रकार बांधवाची सुद्धा या ठिकाणी तुम्ही 5-5 तास या ठिकाणी आमची सेवा दिली आणि तुमचं कर्तव्य पार केलं. दिल्लीमधले पत्रकार बघितले ते पत्रकारांना मारहाण झाली कारण ते त्या लायकीचे होते. आम्ही तुमचा सन्मान करतो आणि तुमचे खरं मनापासून आभार मानावं तेवढे कमी आहे. तुमच्यासारखे लोक या ठिकाणी जागृत आहे आणि आपला लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही केल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचा मनापासून आभारी आहे. सर एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि जनतेतून जे दिल्लीमध्ये जनतेतून जे बोलणं जाते नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला पाहिजे कारण एकीकडे तरुण शांततेत मोर्चा असताना पोलिसांनी लाठीचार्ज केलेले. धर्मेंद्र प्रधान जाकी अभी पिक्चर अभी बाकी आहे तुम्हाला सांगतो आता ह्याच्यानंतरची आमची लढाई UMच्या विरोधात आहे. ज्याप्रमाणे कॉक्रोच जनता पार्टीने देशामध्ये देश पेटवला आणि जगामध्ये त्याचा विस्फोट झाला की विनाकारण कुठले लोक एकत्र येत नाहीत त्या विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार झाला. आता मी निवडणुकीला थांबलो तर मला UMच्या माध्यमातून हरवलं. लक्षात ठेवा मी विजय आहे मी जनतेतून निवडून आलेला मी उमेदवार आहे परंतु UM मला हरवले आणि ह्या UM बंदसाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष आम्ही एकत्रित या ज्याप्रमाणे आता जंतर मंतर संसदेवर आम्ही महाराष्ट्रातील तमाम आणि देशातील सर्व विरोधी एकत्रित मोर्चा काढणार. तुमचं म्हणणं आहे की EMमध्ये मशीनमध्ये काहीतरी घोटाळा आहे हा तुमचा संशय आहे पुढे काय 100% घोळ आहे. अहो मला एका बूथवर ज्या ठिकाणी माझे मतदारसंघ माझ्या स्वतःच्या कुटुंबाचे नाव आहे तिथं मला 0 मतं दाखवली मग घोळ असू शकतो का नाही. मी व्यावसायिक आहे मी माझा स्वतःचा साऊंड इंजिनिअरिंगमध्ये आहे. एक बटन दाबलं ती अख्खी बिल्डिंगातलं साऊंड लावलेलं बंद होऊ शकतं एक बटन दाबल्यानंतर. त्यामुळे कुणाचे मतं कुठं चाललेत कुणाला काय करणार आहे शिक्षित म्हणून तर हे सरकार विद्यार्थ्याला मारहाण करत आहे. ही उद्या शिकले तर आमचं काय खरं नाही. त्यामुळं शिकलेलं आहे आम्हाला म्हणून मी जबाबदारीने सांगतो EMमध्ये 100% घोळ आहे आणि EMने निवडून आलेले ही जी नगरसेवक आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करतो. तुम्ही फक्त EMने निवडून आलात तुम्ही जनतेतून निवडून आलेलं नाही. आजचं स्वप्न असं आहे की त्याचं मोदी स्वप्न असं आहे की पूर्ण देश विकायचा. जर इंग्रजांनी केस घेतला तर बाबासाहेब वाचून आपला सरकार आपला देश आपल्याला दिला बरोबर. एकीकडे महागाई वाढलेली आहे एक गॅसचे रेट रस्ता तेल हे सगळं महागाई वाढलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत एवढे शिकलेले आहेत पोरं
ते सर्व हे गोरगरीबावर अन्याय करून मोठे उद्योगपती मोठे करायचे आणि कुठल्याही गोरगरीबावर न्याय मिळणं कुठे नोकरी लावू दे, शिक्षण होऊ नये असा त्याचा काय विचार आहे. आणि संविधान बदलायचा विचार आहे, पण संविधान बदलू शकत नाही. संविधान घटना म्हणजे सूर्य आहे, डॉक्टर सूर्य होते तिथपर्यंत जाऊ शकत नाही. ह्याला एकच पर्याय आहे की समाज एकूण त्याला टक्कर देणे आणि त्याला नष्ट करण्याची. सर शिंदे साहेब सामाजिक कार्यकर्ता, युनियनचा कार्यकर्ता आहे. थोडक्यात बोलतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वी काय सांगितलं होतं, महाराष्ट्रात 14 तळ्यापासून गरिबाच्या रोजगार आपण बोललो होतं, सांगितलं होतं एक तुम्ही शिका, संघटित संघर्ष करा. पण असं सुधारणा होत असताना कुठल्या पक्षाने आतापर्यंत काय केलेलं नाही. पण बीजेपी सरकारचं सत्तेवर आहे 20 वर्ष 25 झालं. बीजेपी सरकार काय करत आहे, समाजामध्ये भांडणाने प्रयत्न करत आहे आणि समाजामध्ये नोकऱ्या बंद केल्या आहे त्यांनी, बँक लोन बंद केलेलं आहे. समाजाचे असे हाल करत आहे त्यांनी. आम्हाला संविधान बदलायचं आहे, घटना बदलायचं आहे. आता जे एक साईडला संविधान मागते, घटना मागते, पण मोदी सरकार असं वागायचं कारण काय, मोठे मोठे उद्योगपती अडाणी, अंबानी, टाटा ह्या मोठे उद्योगपतीला मोठं करायला आहे त्यांनी आणि गरगरिबाची माती करायला आहे. आणि त्याला आता नव्हतं संविधान घटना बदलण्याचा त्याचा एक विचारच आहे. आणि त्याच्याकरता सर्व असे लोक मोर्चे निघतात, मोठमोठे सध्या दलित प्रांताचे मोर्चे निघत होते. त्याकडे असे लोक मोर्चे निघून मोदी सरकार बीजेपी नष्ट केल्याशिवाय आपला पर्याय नाही, आर्य संघाला नष्ट केल्याची पर्याय नाही. आणि गरीबाला न्याय दिला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. आज गोरगरिबाची हाल भयंकर आहे. काय खेडेगावाला पाणी नाही, खेडेगावाला रोजगार नाही, इतकी परिस्थिती भयानक भेटीक असताना आपला समाज काय करता आहे, त्यांच्या बळी पडताचे कारण काय माहिती, मतदान पैसे टाकला पाहिजे. आणि मॅडम बोलले तशा ती मशीनचं मतदान बांधून कागदावर मतदान केलं पाहिजे. एक सांगतो की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी एवढंही केलेलं आहे की तुम्ही एक समाज व्हा, सरकार टक्कर द्या. पण ह्याच्यामध्ये आपल्याला आपली ते सरकार फूड करत आहे, आपल्याला भांडणाला होत आहे, याला आपण बळी पडत नाही. एकच करायची, कोण सरकारला दिलं पाहिजे. जय भीम. एकीकडे नरेंद्र मोदी आजचे दिन आहे गे या देशामध्ये बोलत चालतं. आज या ठिकाणी SC मधील जे उपवर्गीकरण होत आहे त्याविरुद्ध या ठिकाणी सोलापूर आरक्षण विरोधी कृती समिती या वतीने या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला होता. आणि आनंदराज आंबेडकर साहेब या मोर्चाचं नेतृत्व करत होते. आणि या मोर्चामध्ये सोलापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील जे भीमसैनिक आले आणि 59 जातीमधील जे समूह आला त्या समूहाचं मी मनापासून आभारी आहे. आणि हे सरकार काय करत आहे की विकासाला नेण्यापेक्षा त्यांनी काय करत आहेत, आपापसामध्ये भांडण लावून समाजामध्ये फूट पाडून त्यांनीच म्हणतात बटेंगे तो कटेंगे आणि आम्हालाच कट करायला ते ना आम्हाला कट करून ह्या संविधानात तुकडे करून बाबासाहेबांचा अपमान करण्याचं हे भाजप सरकार करत आहे. त्यामुळे मी या भाजप सरकारला जाहीर निषेध करतो. भविष्यामध्ये तुम्ही जर बघत आहात आता दिल्लीमध्ये आंदोलन पेटलं, रस्ता जनता ही लोक रस्त्यावर का बरं येत आहेत, त्या लोकांना कोण पैसे दिले, विद्यार्थी आले, भारत देशातला सगळ्यात शिकला जास्त विद्यार्थी आला, अहो त्यांना किती मारले, मारहाण करून त्यांना जखमी केले, काही जण मेले, परंतु ते विद्यार्थी हरले नाहीत. कारण काय, मरण एकदाच येणार आहे, परंतु सारखं रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते निर्णय घेतला आणि या सरकारला, या झुरळाने, या कमळाला हलवलं आणि त्यांची जी हुकुमशाही चालू होती लोकशाही संपवण्याची, या झुरळाने, आणि झुरळ म्हणण्यापेक्षा ते खरं झुरळ नाहीत, ते खरे वाघ आहेत. ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे की न्यायाधीश असं म्हणतो की तुम्ही किडे मोकळे झुरळ आहे, अरे आम्ही झुरळ नाही, आम्ही माणूस आहे, आम्हाला माणसाचा सन्मान दिला पाहिजे, माणसासारखी वागणूक दिली पाहिजे, विद्यार्थ्यासारखी वागणूक दिली पाहिजे. तुम्ही काय कराल, हुकुमशाही तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी करायला, आमदार फोडा, खासदार फोडा, नगरसेवक फोडा, देश फोडा, समाज फोडा, हिंदू, मुस्लिम, मराठा, धनगर एकमेकांमध्ये फक्त भांडण लावायचं चालू आहे. काही सुद्धा नाही, देशाला वाटोळं केलेलं आहे आणि देशाला विकासाला न्यायचं पुढं यांनी अधोगती करून हे सरकार भारत देशाला या 12-13 वर्षामध्ये म्हणजे पुढं जाण्याच्या ऐवजी त्यांनी मागं आणलेलं आहे. त्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि पत्रकार बांधवाची सुद्धा या ठिकाणी तुम्ही 5-5 तास या ठिकाणी आमची सेवा दिली आणि तुमचं कर्तव्य पार केलं. दिल्लीमधले पत्रकार बघितले, ते पत्रकारांना मारहाण झाली कारण ते त्या लायकीचे होते. आम्ही तुमचा सन्मान करतो आणि तुमचे खरं मनापासून आभार मानावं तेवढे कमी आहे. तुमच्यासारखे लोक या ठिकाणी जागृत आहे आणि आपला लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही केल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांच्या मनापासून आभारी आहे. सर, एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि जनतेतून जे दिल्लीमध्ये जनतेतून जे बोलणं जाते, नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला पाहिजे. कारण एकीकडे तरुण शांततेत मोर्चा असताना पोलिसांनी लाठीचार्ज केलेले. धर्मेंद्र प्रधान जाकी अभी पिक्चर अभी बाकी आहे. मी तुम्हाला सांगतो आता ह्याच्यानंतरची आमची लढाई UMच्या विरोधात आहे. ज्याप्रमाणे कॉक्रोच जनता पार्टीने देशामध्ये देश पेटवला आणि जगामध्ये त्याचा विस्फोट झाला की विनाकारण कुठले लोक एकत्र येत नाहीत, त्या विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार झाला. आता मी निवडणुकीला थांबलो तर मला UMच्या माध्यमातून हरवलं,
लक्षात ठेवा, मी विजय आहे, मी जनतेतून निवडून आलेला मी उमेदवार आहे, परंतु EVM मला हरवले आणि ह्या EVM बंदसाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष आम्ही एकत्रित या ज्याप्रमाणे आता जंतर मंतर संसदेवर आम्ही महाराष्ट्रातील तमाम आणि देशातील सर्व विरोधी एकत्रित मोर्चा काढणार. तुमचं म्हणणं आहे की EVM मशीनमध्ये काहीतरी घोटाळा आहे, हा तुमचा संशय आहे का? पुढे काय 100% गोळ आहे. अहो, मला एका बूथवर ज्या ठिकाणी माझे मतदारसंघ माझ्या स्वतःच्या कुटुंबाचे नाव आहे तिथं मला 0 मतं दाखवली. मग घोळ असू शकतो का नाही? मी व्यावसायिक आहे, मी माझा स्वतःचा साऊंड इंजिनिअरिंगमध्ये आहे. एक बटन दाबलं ती अख्खीच्या अख्खी बिल्डिंगातलं साऊंड लावलेलं बंद होऊ शकतं एक बटन दाबल्यानंतर. त्यामुळे कुणाचे मतं कुठं चाललेत, कुणाला काय करणार आहे शिक्षित म्हणून तर हे सरकार विद्यार्थ्याला मारहाण करत आहे. ही उद्या शिकले तर आमचं काय खरं नाही. त्यामुळं शिकलेलं आहे आम्हाला, म्हणून मी जबाबदारीने सांगतो EVM मध्ये 100% घोळ आहे. आणि EVM निवडून आलेले ही जी नगरसेवक आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करतो. तुम्ही फक्त EVM निवडून आला, तुम्ही जनतेतून निवडून आलेलं नाही. वाटले की आमचे बांधव आमच्या विरुद्ध गेले आणि आम्हाला रस्त्यावर यावं लागलं. सर्वात पहिल्यांदा मी अण्णाभाऊ साठेला मानाचा जय भीम. आणि मातंग बांधव हे आपलीच आहे, लक्षात ठेवा. 2-4 दलाल बनव्यामुळे मातंग समाजाला लांब करायचं नाही. सोलापूर जिल्ह्यातील मातंग बांधव या महाराष्ट्रामध्ये इतिहास केलेला आहे. या मातंग बांधवाचा अमर पवार नावाचा युवक धम्मचक्र प्रवर्तन करते, ती भाजप सरकारच्या गाडीमध्ये थुकते. या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये सगळ्यात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे डिजिटल लागतात, म्हणून या भाजप सरकारच्या पोटामध्ये दुखते. म्हणूनच या आपल्या भावाला आपल्यापासून तोडायचं काम ही सरकार कराले. घर में चूहा निकले तो एक घर से भाग जाते हैं और संविधान बदलने की बात करते हैं. आराम करा लो. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर घाला घालाल, भारत देशातील संपूर्ण आंबेडकरवादी तुम्हाला संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही, लक्षात ठेवा. मातंग आणि महार भांडण नावाचा तुम्ही प्रयत्न कराला. मातंग आमचा भाव आहे, भावाकडून काय चुकलं असेल तर पुढे त्यांना भविष्यामध्ये लक्षात येईल. परंतु मातंग बांधवाला आपण दूर करायचं नाही. या मातंग बांधवांनी 25 वर्ष झाले निळा झेंडा फडकावलाय, लक्षात ठेवा. या महाराणी मातंग बांधवांनी मिळून निळा झेंडा फडकावलाय, म्हणून भाजप सरकारच्या कुठं दुखाले साहेब आहेत. मी जरा सोलापुरी भाषेतला क्लिअर आहे, शुद्ध बोलणं आपल्याला जमत नाही. सीना तान के विरोध करो, सीना तान के विरोध करो. इतिहास दिलों का लिखा जाता है, दलालों का नहीं. भारतीय जनता पार्टीच्या दलालांनो, तुम्ही लय मोठी दंगल घडवण्याचा तुमचं षडयंत्र चालू आहे. अरे तुम्ही आमच्या भावाला आडवा आणून आमच्यामध्ये भांडा लावायचा प्रयत्न करायला. तुमच्यामध्ये दम असेल तर भेटायला या महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनता कधी पण तयार आहे. तुमच्यामध्ये दम नाही म्हणून तुम्ही आमच्या भावाला समोर करायला. तुम्हाला एक सांगतो, ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणावर हल्ला होईल, मुख्यमंत्री साहेब म्हणले तुम्ही सुप्रीम कोर्टाचा आदेश मानत नाही का? अरे बाबा, आदेश मानणार आहे म्हणून तरच गप्प बसलो. आणि आदेश मानणारे प्लेअर आहे, बाबासाहेबाचा आदेश आहे म्हणूनच गप्प बसतो. त्यांनी सभागृहात म्हणाल्या सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, तुम्ही ते मान्य कसं करू शकत नाही? अरे ते आदेश आणणारे तुझे दलाल आहेत रे भाडव्या, लक्षात ठेव. ती आदेश ती तुमची समिती आहे, ती समिती आणली. अरे एका तरी 59 जातीमधील लोकांना तुम्ही या विश्वासात घेतला होता सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिलची जयंती होती आणि त्यांनी त्या दिवशी मागायला की बाबा तुमचं मत मागा. अरे तुमच्या आईचे सगळे नवरे जयंतीमध्ये आहेत, तुम्ही आमचं कुणाचं मत घ्याला? साहेब मला माफ करा, तुम्ही मला काय म्हणायचं म्हणा, परंतु जनतेच्या मनातलं कोणतं एकदम बोलणं फायदेच नाही.
जनतेच्या मनामधलं बोलणारा एक तर प्लेअर पाहिजे का नाही? पोलीस असेल, पोलीस बांधव, तुम्ही हे आपलेच आहे. तुम्हाला पुढं करण्यात सकाळपासून त्रास आहे मला. इथं साऊंड लावू देणार, तिकडं गाडी पकडायला, गाणे म्हणू देणार बाबासाहेबांचे. पोलीस बांधवाचा ह्यामध्ये काही सुद्धा संबंध नाही. लक्षात ठेवा, पोलीस बांधवाच्या मनात सुद्धा सरकारबद्दल एवढं चीड आहे. परवाच एका नेत्याने सांगितलं की साहेब तुमचं सरकार एक घ्या लवकर, माझी इथून बदली करा. त्यांना पण बदलायचं आहे, त्यांनी पण वैतागल्यात, त्यांनी बघू शकत नाही. परवा दिल्लीचं आंदोलन बघितलं तुम्ही. अरे तुम्हा आम्हाला कोकरज म्हणलं, झुरळ म्हणलं, किडे बोकडे म्हणलं. झुरळ तुमच्या कुठं गेलं? राजीनामा द्यायला लावला, राजीनामा. अजून आलं नाही बाहेर. आता प्रधानने दिले, आता पंतप्रधान आहे. लक्षात ठेवा, या भारत देशातील 80% लोक या भाजप सरकारच्या विरोध आहेत. अहो साहेब, मी निवडणुकीला थांबलो. निवडणुकीमध्ये माझ्या विरुद्ध आमच्या समाजाचा कोणी सुद्धा नव्हता, तरी सुद्धा यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून माझा पराभव केला. वंचित बहुजन आघाडीचा पराभव केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन सभागृहामध्ये मानणाऱ्या युवकाला या भाजप सरकारने हरवले. अरे हरामखोरांनो, तुम्ही मला या सभागृहामध्ये येऊन दिलं नाही, तुम्हाला रस्त्यावर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ठेवू देणार. लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटले? तुम्हाला ईव्हीएमच्या माध्यमातून तुम्ही निवडून आले. आता भाजपचे किती नगरसेवक आले निवडून येऊन बाबासाहेबांचं आरक्षणावर या ठिकाणी निवडणूक लढली आणि पद घेतले. बोलत आले ना, हो बाप आले, बाप आपले. त्यामुळे आपल्या बापाच्या पाठीशी आणि बापाच्या विचाराच्या पक्षाशी आपल्या सगळ्याला एकत्रित राहायचं आहे. अजून तुम्हाला सांगतो, या माध्यमातून साहेब यांनी काय करले, आता आपल्याला मोर्चामध्ये गुंतवल्यात आणि नवीन मतदार नोंदणी. माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रवीणजी जरा 2 मिनिट थांबा, लय महत्वाचा विषय. SIR माध्यमातून लक्षात ठेवा, ही सगळ्यात महत्वाचा विषय. ह्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा SIR आहे. आपले सगळे नावं उडवण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे. मतदान आपल्या गडद करण्याचं काम करत आहे. या भाजप सरकारला माझं आव्हान आहे. अहो थांबा जरा, हे आपलं नाव यामधून काढायचं त्यांनी काम करण्यात. लक्षात ठेवा, तुम्ही या मतदान नोंदणीमध्ये नाव नोंद करून घ्या आणि ज्यांना कोण तुमचं नाव करत नसेल त्याला डायरेक्ट संपवून टाका. बाबासाहेबांचं दिलेलं संविधान संपवण्याचं काम याने चारी बाजूने करण्यात. अरे हल्ल्यावरती हल्ले, किती अभंग पाहिले किल्ले. पुढचा आता मी बोलणार नाही, जाऊ सोडा. सॉरी, मी काय अजून जास्त बोलणार नाही. फक्त 2 घोषणा देतो, त्यामुळे तुम्ही घोषणा तेवढं द्या आणि संपवा. आणि मतदान SIRचं आपलं नाव नोंदवा बरं का. ज्या दिवशी आपले नाव ह्याने वगळतील, या मुख्यमंत्र्याला सभेच्या माध्यमातून आवाहन करतो, तुम्ही या महाराष्ट्रातील किंवा देशातील ज्यांचं मतदानाचं हक्क तुम्ही बजावल्यावर तुम्हाला ही जनता रस्त्यावर फिरू देणार नाही. लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती राजश्री शाहू महाराज की, महात्मा ज्योतिराव फुलेंचा. अरे ती एक म्हणजे कुत्रा भुकला छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध अर्ध्याच थांबवले. अरे शिवाजी महाराज थकले नव्हते, तुझ्या तर आता मी बोलू शकत नाही. मागे पडलो. रुक्मिणीताई लोंढे जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी.
रुक्मिणीताई मुंडे स्टेजवर येण्याची कृपा करावी. जे कोणी मंचकावर आणि पुढे उभारलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचे नव्हे तर या देशामध्ये एक चहावाला सुद्धा पंतप्रधान केलं, जेवढा त्यांच्या संविधानामुळे चमत्कार झाला ते महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्वांना विवाह करू आज या इथे माझ्याबरोबर आलेले आपल्या रिपब्लिक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यवंशीजी साजरी केलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा आंबेडकर साहेब आवाज देते तेव्हा तेव्हा हे सोलापूरकर परत परत जयंती साजरी करतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि साहेबांना विनंती करतो आपलं विनंती. महाराष्ट्रातल्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षणच भरले गेले नाही. याच्यासाठी कुठं लढाई कुठं होताना दिसत नाही. आपल्यातच आपल्याला लढवायचं हा जो प्रकार आहे हा बंद झाला पाहिजे. मी या ठिकाणी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये ज्या द्वेषानं ज्या ताकदीनं लढत आहे. आपण सगळे भावंड कोणत्याही पक्षाची राहत, कोणत्या जातीची राहत, कोणत्याही धर्माची असतात, आपण सगळ्यांनी एक छत्राखाली यावं आणि या उपवर्गीकरण महाराष्ट्रात होणार नाही यासाठी आपण असाच लढा द्यावा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हा लढा लढवत आहे.